आता कोणता लोगो तयार करतोय आपण? स्टार प्लस. कोणता लोगो तयार करतोय? स्टार प्लस. आता स्टार मध्ये कोणता महत्वाचा आहे? स्टार जो ड्रॉ केलाय तोच सर्वात इम्पॉर्टंट आहे. बाकी काय काढलं? फक्त रेक्टँगल ड्रॉ केलाय. असे एक छोटी रेक्टँगलची पार्ट कट केला, इथून आणखीन टेक्स्ट लिहून कलर दिलाय फक्त. बरोबर ना? आपण काय ड्रॉ करणार आहे इथून? स्टार कसा ड्रॉ करायचा तो पाहणार आहोत. मग स्टार ड्रॉ करण्यासाठी कुठे यायचं? इथून दिसतंय पॉलिगॉन. पॉलिगॉनवरती क्लिक करून कोणता घ्यायचा? स्टारवरती जायचं आहे. कोणता घेणार? स्टार. आलो. आता स्टारवरती आलो. इथून किती साईड घेणार आहे? 5 पॉईंट घेणार आपण. स्टारसाठी किती पॉईंट घेणार? 5. आणि त्याचे दिले ऑप्शन शार्पनेस, बरोबर आहे ना? तो शार्पनेस किती घेणार? 50, 51, 52 असे अंदाजे ठेवायचे. इथून आणखीन एक स्टार ड्रॉ करून घ्या. बघू झालं तयार. पिक टूने समजा आपण वरती आलो. आता सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? तर इथे याचं अरेंज, कन्वर्ट टू कर्व. आलं एवढं. नंतर काय घ्यायचं? शेप टूल घ्यायचं आहे. एक पॉइंट मध्ये जॉईन करायचं आहे. बघा इथून दिसतो ना हा पार्ट. आपल्याला इथून पॉइंट घ्यायचा आहे ना. मग इथे मध्ये एक पॉइंट ड्रॉ करा. कसं ड्रॉ करणार? सिलेक्ट करायचं आहे. आणखीन ऍड नोड. झालं ऍड नोड. नंतर इथून फक्त ड्रॅग करायचं आहे. अरे बघा पॉइंट शेप टूलनेच घेतलं तिथून. आता ह्या पॉइंटला सिलेक्ट करायचं इथला आणि थोडा वरच्या साईडने खेचायचं आहे ना. मग कोणता ऑप्शन यूज करणार? कन्वर्ट लाईन टू कर्व. इथून थोडा वरती ड्रॉ करा. झाला खेचला वरती. पुन्हा ही लाईन पण सिलेक्ट करायची आहे. कन्वर्ट लाईन टू कर्व. हॅलो. इथून पण थोडा वरती ड्रॅग करा. झालं. आता पाहिजे असेल तो कलर फिल करा. बघा झाला तयार. जमतंय असं बनवायला? कळेल. एकदा स्टार ड्रॉ करून झाला, 4 साईडनी बंद करा पाहिजे तर. स्टार ड्रॉ करून झाल्यानंतर काय करू शकतो आपण? बाकी रेक्टँगल वगैरे आरामात तयार करू शकतो. इथून दाखवतो ना रेक्टँगल घ्यायचं आहे फक्त. रेक्टँगल कसं घेणार? इथून कॉर्नरने ड्रॉ केला असा. आता जे पॉईंट बघा, एक ह्या साईडने कॉर्नर दिलाय, त्या साईडने दिलाय ना. मग इथून पहिले लॉकला ब्रेक करायचं आहे आणि इथून दिलं किती डिग्री पाहिजे? 30 डिग्री है ना. इथून पण 30 डिग्री दिली. नंतर एंटर करा. आला एवढा. आता अशी त्यांची कॉपी पेस्ट करू शकतो एखादी. बरोबर ना. अशी एक कॉपी पेस्ट करून समजा एखादा कलर फिल केला, अजून एक कॉपी पेस्ट करायची आहे. कॉपी पेस्ट. इथून साईज थोडी कमी करायची आहे आणि इथून व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे शेप टूलने. कुठे ना पहिला अरेंज, कन्वर्ट टू कर्व. मधला पॉईंट नको असेल, पॉईंट डिलीट करू शकतो आपण है ना. आणि इथून काय घ्यायचं? नंतर स्ट्रेट लाईन. बघा झाली. हॅलो. आणि हा स्टार नंतर इथे ठेवायचा असं व्यवस्थित. बरोबर ना. साईज व्यवस्थित ॲडजस्ट केली पाहिजे. आता बघा तो स्टार मागे जातोय ना. मग पुढे आणण्यासाठी काय करणार? अरेंज, ऑर्डर, ब्रिंग टू फ्रंट ऑफ दिस पेज. हॅलो. जे कोणता अलग कलर फिल करायचा आपण अलग अलग कलर फिल करू शकतो. जमेल. इथे द्यायचं स्टार प्लस. जमेल असं करायला? समजलं कसं तयार केला आपण लोगो?